रामायणातील रामभक्ती अद्वितीय भरताची, स्वार्थ त्याग विनय वैराग्य स्वामी भक्ती श्रीरामाची। योग्यताच भरताची होती श्रीरामाशी तुलना, राम भरत भेटीने संभ्रम रामायणी वाल्मिकींना। तपस्वी दोघे कुलाभिमानी संस्कृतीचे उपासक, एक पितृ आज्ञा पालक होता एक ज्येष्ठ बंधू सेवक। रामाचा वनवास काळ होता 14 वर्षाचा, भरत करी तपश्चर्या तोही काळ 14 वर्षाचा। लाभासाठी स्वार्थासाठी नव्हता आग्रह, तो तर त्यागासाठी। भरतही विरागी गेला वनात, सारांना आणण्यासाठी साऱ्यांना परत आणण्यासाठी। रामायण ह्या काव्यातील महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा व्यक्तिरेखा आपण पाहत आहोत। अनुक्रमे सादर होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्या लक्षात आलंच असेल, आज आपण भरताची व्यक्तिरेखा इथे पाहणार आहोत। त्यागमूर्त मूर्ती भरताची असं वर्णन केलं जातं। श्रीरामानंतर मुख्य चारित्र्य जर कुणाचं विचारात घेण्यासारखं असेल तर ते भरताचं असं म्हणावं लागेल। लक्ष्मण ही रामाची अगदी सावली होती, तो रामाबरोबर सावलीसारखा वावरत असे, परंतु स्वतंत्र व्यक्तिमत्व त्याचे नव्हते। त्याचे असामान्य व्यक्तिमत्व श्रीरामाच्यात एकरूप झालेले होते। सावत्र आईच्या देवासुर संग्रामाच्या वेळी दशरथाने प्राण वाचवल्याबद्दल जे 2 वर प्राप्त झाले होते, त्या वराच्या बदल्यामध्ये कैकेयीने आपल्या पुत्राला म्हणजे भरताला राज्यपद आणि श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास असा मागून घेतलेला होता आणि दशरथांना तो द्यावाही लागला होता। लहान भावासाठी राज्य सोडून पितृ आज्ञेनं त्याने शिरसावंद्य मानले आणि तरीही आपल्या चित्ताचे समाधान प्रदर्शित केले। परंतु भरताने स्वतःला राज्यगादी प्राप्त झाली असताना सुद्धा भावाकरता राज्य त्याग करून श्रीरामाच्या पादुका राजसिंहासनावर प्रतिष्ठापित केल्या आणि स्वतः 2 कोसावर असलेल्या नंदीग्रामात राहिला। भरताने पादुकांना राज्य समर्पित केले व जटा आणि वल्कले धारण करून रामाप्रमाणेच कंदमुळे फळे याचे सेवन करून 14 वर्षे मुनिवेशात नंदीग्रामामध्ये राहिला। चारित्र्य, निष्ठा, कुल अभिमान आणि कर्तव्यनिष्ठा हे 3 गुण आपल्याला भरताच्या जीवनामध्ये दिसतात। भरताला खरं तर 2 जण व्यवस्थित ओळखत होते, एक श्रीराम आणि दुसरे वशिष्ठ मुनी। बाकी सर्वांना स्वतःची विशुद्धता आणि पावित्र्य याची ओळख करून देण्यासाठी 14 वर्षे तपश्चर्या करावी लागली। श्रीराम वनात जातानाच भरताने त्यांना सांगितलं, म्हणजे विनवणी केली होती की श्रीरामा 14 वर्षाचा वनवास तुला मिळालेला आहे, त्याच्यानंतर 1 दिवसही मी तुझ्याशिवाय इथे राहणार नाही, मी स्वतःला अग्नीत प्रवेश करून संपवून घेईन। रामाने वचन दिलं होतं की 14 वर्ष झाल्यानंतर मी परत येईन आणि पुढचे राज्यकारभार त्याचा आपण विचार करू म्हणून। अक्षरशः 14 वर्ष झाल्यानंतर शेवटच्या दिवशी हा तपस्वी योगी भरत, त्यागमूर्ती असलेला भरत वाट बघत बसलेला होता। सूर्य उदय आणि सूर्यास्त जसे निश्चित असतात, तसं रामाने दिलेलं वचन हेही अढळ असतं। त्याप्रमाणे संध्याकाळी एक वृद्ध व्यक्ती त्याला भेटायला त्याच्याकडे आली। त्यांनी त्यापूर्वी चितेची रचना केलेली होती। ह्या व्यक्तीला वंदन करून तो त्यांच्याशी बोलायला लागला, तेव्हा मारुतीरायाने आपलं भीमरूप दर्शन, काय इतकं मोठं व्यक्तिमत्व सादर केलं आणि त्यांना सांगितलं की मी रामाकडून आलेलो आहे, राम थोड्या अंतरावरती आलेले आहेत। भरताला इतका आनंद झाला, कारण रामाने मारुतीला भरताची प्रतिक्रिया बघण्यासाठी आधी पाठवलेलं होतं
की आम्ही आल्याचा आनंद भरताच्या वदनावरती तुला दिसतोय का? भरत अतिशय आनंदी झाला आणि सांगितलेल्या शब्दाप्रमाणे रामाने ते वचन पाळलेलं आहे. भरताने सगळ्यांना आज्ञा दिल्या की आपण सगळे श्रीरामाच्या स्वागतासाठी जाऊया. आणि रामाच्या स्वागतासाठी आल्यानंतर रामाला गळा भेट दिली. वसिष्ठांना सुद्धा क्षणभर ओळखता आलं नाही की ह्यातला राम कुठला आहे आणि भरत कुठला आहे. इतकं रूप साम्य होतं. भरत हा श्रीरामाला, मोठ्या भावाला वडिलांच्या जागी मानत होता. किती आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला भरताचं पाहायला मिळतं. आईने घेतलेला निर्णय त्याला अजिबातच आवडलेला नव्हता. तो अतिशय संतापला होता की तू रामाला वनवास देऊन मला राज्यपद का बरं मागून घेतलंस? राजर्षी भरत हा भरताच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयाचं लेणं आहे. अशा तऱ्हेचा भाऊ, अशी निष्ठा, असं चारित्र्य जगात शोधूनही आपल्याला सापडणार नाही. भरताच्या चारित्र्यामुळे खरं तर रामायणाला सुद्धा शोभा आली आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. जेव्हा आपण आजकालच्या युगामध्ये बघतो, कलियुगामध्ये भावाभावांचं सख्य नसतं. मोठ्या भावाने आग्रह करून 14 वर्ष सांभाळायला लावलेली सत्ता सर्व मोहपाश तोडून एका क्षणात भावाच्या पायावर वाहणारा भरत म्हणूनच विरक्तीचा आणि निस्पृहतेचा आदर्श आहे. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण हा व्हिडिओ पाहिलात. आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. आवडला व्हिडिओ तर परिचितांनाही पाठवा. धन्यवाद.